नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज मी अंडा मसाला बनवणार आहे। व्हेजिटेरियन ऑडियन्सनी प्लीज नाराज होऊ नका। तुम्ही या ग्रेव्ही मध्ये मिक्स ग्रेव्ही बनवणार आहे अंडा मसाल्यासाठी। तुम्ही यामध्ये बटाटा वगैरे पनीर टाकू करू शकता। तर चला मग रेसिपीकडे वळूया। साहित्य बघूया। इथे मी 7-8 अंडी घेतलीये, उकडून आणि सोलून घेतलीये। वाटणासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी 2 टोमॅटो लागणार आहे। मस्त लाल कलरचे टोमॅटो घ्यायचे आहेत। मीडियम साईजचे 2 कांदे घ्यायचे आहेत। 7 ते 8 काजू, हिरवी मिरची कमी अधिक करू शकता। मी 4 मिरच्या घेतल्या, खूप कमी तिखट आहे या। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर गार्निशिंग साठी किंवा वरतून टाकण्यासाठी। फोडणीसाठी जिरं, हळद, सुक्या मसाल्यांमध्ये हळद, धना पावडर, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे। रंग बघू शकता किती सुंदर आहे। चिकन मसाला, चवीपुरतं मीठ आणि मसाल्यांमध्ये सांगते, लाल मसाला, काळा मसाला तुम्ही ऑर्डर करू शकता। मी माझा नंबर स्क्रीनवर टाकून देईल। ऑनलाईन कुरिअरनी पण तुम्हाला भेटून जाईल। तर मग चला आता रेसिपीकडे वळूया। स्टार्टिंगला तर आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत मी कांदा टोमॅटो कट करून घेते आणि डायरेक्ट टाकताना भेटते। कांदा टोमॅटो कट करून घेतलाय। आता कांदा परतायला टाकते। गॅस फुल करायचा स्टार्टिंगला आणि ब्राऊन रंगावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। आणि मग त्यानंतर आपल्याला इथं टोमॅटो टाकायचा आहे। कांदा आपला छान ब्राऊन रंगावरती आलाय। आता टोमॅटो टाकून घेणार आहे। आता टोमॅटो आणि कांदा छान मऊ परतून घ्यायचा आहे। इथंच मी आता आपण जे काजू घेतले, काजू, हिरवी मिरची आणि आलं हे पण इथं टाकणार आहे। आणि हे छान लवकर परतावं आणि छान मऊ व्हावं यासाठी झाकण ठेवायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे आपल्याला। आता मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। अदनमधनं मी 1 ते 2 वेळा झाकण काढून अशी थोडीशी हलवून दिली आहे। हे टोमॅटो आणि कांदा वगैरे तुम्ही पण तसंच करा। आता आपले हे छान परतलंय सगळं साहित्य। थंड करायला काढून घेते मी एका याच्यामध्ये, हे भांड्यामध्ये। आणि आता पुन्हा पॅन ठेवलाय मी गॅसवरती आणि बाकीचं सगळं परतेपर्यंत हे साहित्य टोमॅटो वगैरे मी अशी अंडी कट करून घेतली आहे। आता आपल्याला पॅन मध्ये पुन्हा 1 पळी तेल टाकून घ्यायचंय। 1 पळीला कमी टाकलंय मी थोडस। सगळीकडनं छान पसरून घ्यायचं आणि अंडी आपल्याला अशी पालथी ठेवून घ्यायची, यावर छान फ्राय करून घ्यायची अंडी। आता या प्रकारे मी सगळी अंडी यावर ठेवून घेतली आहे। वाटणाचं साहित्य थंड झालं का आपल्याला वाटण, तोपर्यंत मी वाटण पण वाटून घेते। तुम्हाला वाटण वाटल्यावर दाखवते। अंडी खालच्या साईडने फ्राय झाली की पलटून घ्यायची आहेत आपल्याला। सर्व पलटून घेते आता याच प्रकारे मी अंडी पलटून घेतली की आपण जे मसाला घेतलाय लाल मसाला भाजीसाठी, त्यातलाच मी आता थोडंसं याच्यावर भुरभुरते। अगदी थोडं भुरभुरायचं आहे। आणि थोडंसं मीठ आणि चिकन मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। या मसाल्यांमध्ये थोडंसं परतून घ्यायचं। अजून 2 मिनिटांसाठी मी परतून घेणार आहे। अंडी छान परतून झाली, आता आपली काढून घेते। आता ज्या पॅन मध्ये मी अंडी फ्राय केली आहे त्याच पॅन मध्ये 1 पळी तेल टाकून घेतलंय आणि अंडी फ्राय होईपर्यंत इथं वाटण पण वाटून घेतलंय। तेल गरम झालं की जिरं टाकायचं, अर्धा चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमचा हळद, पाव चमचा धना पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा। आता हे छान मिक्स करून घ्यायचंय। तेलामध्ये छान मसाले परतून घ्यायचे हे। आणि आपण जे वाटण वाटून घेतलंय
ते इथं टाकून घ्यायचंय। आता वाटण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहे मी। आता बघू शकता आता थोडं थोडं तेल रिलीज व्हायला लागलंय आपल्या ग्रेव्ही मधनं। इथं चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। इथं मी अगदी थोडंसं 2-3 चमचे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं होतं ग्रेव्ही परतायला। आता आपली ग्रेव्ही छान परतली आहे। गॅस कमी केला मी। आपल्याला पाणी वगैरे काही टाकायचं नाही, तुम्ही याला पातळ पण करू शकता, पण आपण अंडा मसाला करतोय त्यामुळे ही भाजी अशीच छान लागते। आता सगळे मी अंडी अशीच टाकून घेणार आहे। अंडी ठेवून झाली की आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झाले, बघा किती छान रंग आलाय भाजीला। खूप जास्त मसाले वगैरे काय वापरले नाहीये, तरी बघा किती सुंदर दिसते, एकदम टेम्पटिंग दिसते भाजी। अंडा मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला लगेच माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। आणि रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान चमचमीत झणझणीत रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।